पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती तुटल्यास जमा सूत्रांची माहिती। घड्याळाच्या चिन्हावर लढण्याचा अजितदादांचा पवारांच्या राष्ट्रवादीला प्रस्ताव, मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीला प्रस्ताव मान्य नाही, तर पवारांची राष्ट्रवादी मवियातूनच लढण्याची शक्यता। पुणे महापालिकेमध्ये महाविकास आघाडी मनसेला सोबत घेण्याची शक्यता। पुण्यातील मवियाच्या बैठकीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। मनसे ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक संपन्न। पुण्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला। काँग्रेस 70 तर ठाकरे गट 55 जागांवर निवडणूक लढवणार। सूत्रांची माहिती, इतर जागा वंचित आणि रासप यांना सोडल्या जाणार असल्याची माहिती। पुण्यातील महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये 1 ते 14 प्रभागांवर चर्चा। उर्वरित प्रभागांवर उद्या चर्चा होणार। मवियाच्या बैठकीनंतर सुषमा अंधारेंची माहिती, तर आज दुपारपर्यंत सर्व क्लिअर होईल, अंधारेंची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमधील भाजप शिवसेना युतीचं जागावाटप जवळपास निश्चित। छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेमध्ये भाजप शिंदेच्या शिवसेनेच्या 99% जागावाटप पूर्ण। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। भाजप पदाधिकारी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक। संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा बैठक। बैठकीला बावनकुळेंसह अतुल सावे, भागवत कराड, संजय केणेकर, किशोर शितोळे उपस्थित। आज 100% युतीची घोषणा होणार। बैठकीनंतर बावनकुळेंची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये नांदेड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक। शिंदेच्या शिवसेनेकडून 50-50चा फॉर्म्युला, मात्र भाजपने शिवसेनेला केवळ 6 जागांसाठी होकार दर्शवला। हेमंत पाटलांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून मशाल मोर्चाचं आयोजन। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मशाल मोर्चा। छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत मोर्चाचं आयोजन। मशाल रॅली दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाईलमध्ये आदित्य ठाकरेंचं गाडीच्या बोनेटवर उभं राहून भाषण। मुस्लिम सोबत आल्यावर भाजपला त्रास होतो। रशीद मामूंच्या पक्षप्रवेशावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर। पेटलेली मशाल जनता विझवेल। आदित्य ठाकरेंच्या मशाल रॅलीवरून आमदार संजय केणेकरांची टीका। ठाकरेंनी मशाल पेटवण्यासाठी हिंदुत्वाचा विचार मातीमध्ये गाडला, केणेकरांचा हल्लाबोल। काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 19 डिसेंबरला पक्षप्रवेश। चंद्रकांत खैरेंच्या विरोधानंतर सुद्धा मामूंचा प्रवेश। विरोधकांकडून मामूंची टोळी म्हणत ठाकरेंना डिवचणं सुरूच। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर। काँग्रेसकडून पहिल्या यादीमध्ये 48 जणांचा समावेश। कोल्हापुरामध्ये काँग्रेस ठाकरेंची शिवसेना पालिका निवडणूक एकत्र लढवणार। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये तिसऱ्या आघाडीची उडी। वंचित आणि आम आदमी पार्टीकडून तिसऱ्या आघाडीची घोषणा। मविया महायुतीबरोबरच तिसरी आघाडी निवडणुकीच्या मैदानावर। 81 उमेदवार जाहीर करणार असल्याची तिसऱ्या आघाडीची घोषणा। कोल्हापुरात महायुती आणि मवियाला तिसऱ्या आघाडीचं आव्हान। वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी एकत्र लढणार निवडणूक। 16 नंतर मवियाने काय गमावलं हे कळेल, असाही इशारा। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सोबत आल्यास स्वागत करू, असंही केलं स्पष्ट। पुण्यामधील उमेदवार यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता। 100हून अधिक नावांवर मुख्यमंत्र्यांचा शिक्कामोर्तब। 28 तारखेला पुणे भाजपच्या कोर कमिटीची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। भाजपची एकच यादी जाहीर होणार। अजित पवारांनी घेतली पिंपरी चिंचवडमधील आझम पानसरेंची भेट। आझम पानसरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते। आझम पानसरे यांचे चिरंजीव निहाल पानसरेंचा काल अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। यादीबद्दलच्या प्रश्नावर अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य। यादी पहिली तुलाच सांगेन, अजित पवारांचं पत्रकाराला मिश्किल उत्तर। भाजपकडून शिंदेची कोंडी। ठाणे, नवी मुंबई, पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये जागावाटपाचा पेच कायम। तर ठाण्याबाबत उद्यापर्यंत निर्णय घ्या। ठाण्यामध्ये तुमच्यासह किंवा तुमच्या विना लढण्याची भाजपची तयारी। भाजप आमदार संजय केळकरांचं अल्टिमेटम। तर डेडलाईन वगैरे गोष्टी नसतात, संजय केळकरांच्या अल्टिमेटम नंतर खासदार श्रीकांत शिंदेंचं उत्तर। माहिती झाली पाहिजे, फडणवीस आणि शिंदे साहेब प्रयत्नशील आहेत, असंही वक्तव्य। मुंबईतील 200 जागांवर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये एकमत। उरलेल्या 27 जागांवर उद्याच निर्णय होणार। माहितीच्या 4थ्या फेरीच्या बैठकीनंतर अमित साटम यांची माहिती। मुंबईच्या महायुतीच्या जागावाटपाबाबत कुठलाही फॉर्म्युला फायनल झाला नाही। महायुतीच्या जागावाटपाबाबत प्रवीण दरेकरांची माहिती। नवाब मलिकांच्या नेतृत्वात निवडणुकांना सामोरं जाणार नाही, हे भाजपकडून आधीच स्पष्ट। प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। मुंबई पालिकेसाठी भाजपची 100 उमेदवारांची पहिली यादी तयार। सोमवारी यादी जाहीर होण्याची शक्यता। बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची सावध भूमिका। मुंबईमध्ये आमचा 30 ते 40 जागा लढण्याचा विचार। महादेव जानकर यांची प्रतिक्रिया। मुंबईत काँग्रेसनं सन्मानजनक वागणूक न दिल्यास स्वतंत्र लढणार। मुंबईमध्ये काँग्रेससोबतच्या युतीबाबत रासप नेते महादेव जानकर यांचा इशारा। नवी मुंबई महानगरपालिकेसाठी युतीमध्ये लढावं ही आमची भूमिका, मात्र युती न झाल्यास एकला चलोरेची भूमिका। शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते विजय चौगुलेंकडून स्पष्ट। सेनेकडून भाजपसमोर 57 जागांचा प्रस्ताव।
चारकोपमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीचा पहिला जाहीर मेळावा संपन्न। मेळाव्याला शिवसैनिक आणि मनसैनिकांची मोठी गर्दी। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होईल, कार्यकर्त्यांकडून विश्वास व्यक्त। शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात, पवारांना एनडीएमध्ये घेण्याबाबत भाजपचे वरिष्ठ ठरवतील, शिंदेचे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा। जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीची घोषणा, मात्र जागावाटपाचा लढा कायम। राष्ट्रवादीची मंत्रणी करण्यात भाजपला यश आल्याची माहिती। अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबतच जळगाव पालिका लढवणार, अनिल पाटलांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल असं वाटत नाही, शरद पवार पुरोगामी विचारांचे, भविष्यामध्ये पक्ष कोणत्या दिशेने जाणार पवारच ठरवतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण व्हावा असा काहींचा प्रयत्न। पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीच्या चर्चेवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया, तर प्रशांत जगताप चांगले कार्यकर्ते, त्यांनी पक्ष सोडल्याचं दुःख, जयंत पाटलांचं वक्तव्य। ठाणे, नवी मुंबई, पुणे, अमरावतीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटपाचा पेच कायम। ठाण्यामध्ये भाजपचा शिवसेनेला अल्टिमेटम, तर नवी मुंबई शिवसेनेचा भाजपला अल्टिमेटम। नवी मुंबईमध्ये शिवसेनेकडून 50% जागांची मागणी। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राकडून मतांसाठी लांगुल चालन, त्यांना आता विशिष्ट लोकांचे जोडे साठायचे आहेत। राशिद मामू यांच्या पक्षप्रवेशावरून मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। मुंबईमध्ये शिवसेना ठाकरेंचा काँग्रेसला धक्का, काँग्रेसचे माजी नगरसेवक चंगेज मुलतानींचा ठाकरे गटामध्ये प्रवेश। वर्सोवा विधानसभा अंतर्गत येणाऱ्या जोगेश्वरी पश्चिम भागातून ते काँग्रेसचे नगरसेवक राहिले। ठाकरेंच्या पक्षासोबत सकारात्मक चर्चा, मात्र अद्याप निष्कर्ष नाही। काँग्रेस ठाकरे सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मुंबईमध्ये एकत्र यावा असाही प्रयत्न। काही सिटिंग नगरसेवक असलेल्या जागा आम्हाला मिळाव्यात, यासाठी आमचा प्रयत्न सुरू, जयंत पाटलांची माहिती। आमची युती सत्ता किंवा स्वार्थासाठी नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका। काही जण स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युती करतायत असाही टोला। शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणून पोटदुखी, येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा बँड वाजवायचा आहे। एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका, तर जे घरी बसले त्यांना जनतेनं घरी बसवलं, नाव न घेता शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची बैठक, भाजप शिंदेंची शिवसेना 40 जागांसाठी आग्रही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 19 जागांची मागणी, सूत्रांची माहिती। आज पार पडणाऱ्या अंतिम बैठकीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट, भाजपच्या राजू शिंदेंच्या मुलाच्या लग्नामध्ये झालेल्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण। छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार महायुतीमध्ये लढणार नाहीत, अजित पवारांची राष्ट्रवादी 100 जागांवर लढणार, शहराध्यक्ष अभिजित देशमुखांची माहिती। तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टवर अभिषेक घोसाळकरांच्या फोटोला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध, अभिषेक घोसाळकर यांचा मरणोत्तर भाजप प्रवेश झाला का, तेजस्वी घोसाळकरांनी मोदी शहांचा फोटो वापरावा, राऊतांची टीका। नांदेडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक, नांदेड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीमध्ये चर्चा। बैठकीला आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर उपस्थित। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेचे बहुतांश उमेदवार सोमवार मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार। शनिवार रविवारी एबी फॉर्म दिला जाणार, बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या 2 दिवसांमध्ये अर्ज भरण्याच्या सूचना। परळ विलेज वॉर्ड क्रमांक 202 मध्ये ठाकरे सेनेमध्ये उमेदवारीसाठी चुरस, पवन जाधव आणि विजय इंदुलकर यांच्यामध्ये उमेदवारीसाठी चुरस। पवन जाधव हे माजी महापौर श्रद्धा जाधव यांचे पुत्र, विजय इंदुलकर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख। नाशकात जागावाटपाबाबत वाद टाळण्यासाठी मनसे आणि मवियाचा नवा पॅटर्न, प्रभागामध्ये ज्या पक्षाकडे स्ट्रॉंग उमेदवार ती जागा त्या पक्षाला मिळणार। नाशकात मनसे आणि मविया एकत्र लढण्याचा निर्णय।